नमस्कार. दैनिक मराठवाडा नेतामध्ये आज आपण भेटणार आहोत न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर देवाशिष रुईकर यांना. खरं म्हणजे हे एवढं क्लिष्ट डे बाय डे मेडिकल सायन्स हे कॉम्प्लिकेटेड बनत चाललं आहे. डोळ्याचे डॉक्टर, दाताचे डॉक्टर, हाडाचे डॉक्टर, पण हे म्हणजे मेंदू आणि न्यूरो म्हणजे ह्याचं म्हणजे माहिती होणं, समजून घेणं हे खूप क्लिष्ट आणि कॉम्प्लिकेटेड आहे. आणि याच्यामध्ये पॅरालिसिस आणि मोठ्या प्रमाणात फिट्स येणं वगैरे असे प्रकार घडत आहेत. तर श्रोत्यांना या संदर्भात घ्यायची दक्षता काय काय करायला पाहिजे या संदर्भात आपण भेटणार आहोत डॉक्टर देवाशिष रुईकर यांना. नमस्कार डॉक्टर साहेब. मी आपल्याला विनंती करतो की आपण आपलं शालेय, महाविद्यालयीन आणि हा अभ्यासक्रम याची थोडक्यात माहिती द्यावी. नमस्कार. सगळ्यात पहिले मी मराठवाडा नेता आणि स्वतः बद्दर सरांचे अतिशय मनापासून आभार मानतो की त्यांनी आज संध्याकाळी काही पर्टिक्युलर गोष्टींवर आपण चर्चा करण्याची संधी उपलब्ध करून दिली. आणि मराठवाडा नेत्याच्या प्लॅटफॉर्मवर बऱ्याच लोकांबद्दल बऱ्याच मोठ्या एका प्लॅटफॉर्ममध्ये पूर्ण मराठवाड्यात ज्याला एक आदरपूर्वक एका दैनिकाचं नाव घेतलं जातं त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांना एक चर्चा करण्याचं आज एक संध्याकाळी एक संधी मिळते आहे. तर मी तुमचे मनापासून आभार मानतो. माझं जसं एक कुठला डॉक्टर शिकतो पहिले तो MBBS होतो. तर माझं MBBS मिरज मेडिकल कॉलेज झालं. MBBS नंतर काही काळ मी छोट्या मुलांचं पेडियाट्रिक्स म्हणून असतं तर त्याचं काही काळ एखाद वर्ष शिक्षण JJ हॉस्पिटल मुंबईला घेतलं. आणि मग त्याच्यानंतर अंबेजोगाई मेडिकल कॉलेज, SRTR मेडिकल कॉलेज जे आपल्याजवळ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय आहे त्या ठिकाणी माझं एक MD मेडिसिन हा एक 3 वर्षाचा MD मेडिसिनचा अभ्यासक्रम पूर्ण केला. आणि त्याच्यानंतर मी हैदराबादला न्यूरोलॉजीचं शिक्षण घेतलं. हैदराबादला 3 वर्षाचं DNB न्यूरोलॉजी करून त्याच्यानंतर मग काही काळ हैदराबादला मी प्रॅक्टिस करत होतो. आणि त्याच्यानंतर मी आपल्या गावात लातूरला परत आलो आणि इथं या सगळ्या रुग्णसेवेमध्ये मागच्या एक साधारणतः 8-9 वर्षापासून कार्यरत आहे. तर न्यूरोलॉजी म्हणजे मेंदू आणि त्याच्या संदर्भ असणारे आजार. तर मेंदूमध्ये काय होतं की जसं आपण सगळे कॉम्प्युटर बघतो तर मेंदू म्हणजे थोडक्यात आपला हार्डवेअर आहे. जसं आपण एखादं कॉम्प्युटर बघितलं त्याला कीबोर्ड असतो, मॉनिटर असतो, माऊस असतो, किंवा आपण जर हातामध्ये एक मोबाईल घेतला त्याच्यामध्ये आपण टचस्क्रीन बघतो, त्याच्या पाठीमागे कॅमेरे बघतो, आतला कीबोर्ड बघतो, आतला एक LCD असतो, PCB असतो. तर ह्या सगळ्यांना आपण मिळून हार्डवेअर म्हणतो. पण तो अँड्रॉईड, iOS, विंडोज हे आपण कुठे बघत नाही, ते कुठे आहेत पण त्याच्यावर सगळी सिस्टीम चालते, ते म्हणजे सॉफ्टवेअर. तर सॉफ्टवेअर संबंधित आजार हे सायकॅट्रीचे असतात आणि हार्डवेअर संबंधित आजार म्हणजे मेंदू आणि त्याला होणारे आजार हे न्यूरोलॉजी बघतात. तर ही एक सुपर स्पेशालिटी ब्रांच आहे जे आपण मेंदू आणि संबंधित आजार बघत असतो. आमचे कॉमन आजार कुठले असतात तर एखाद्या माणसाला फिट्स येणे, सलग डोकं दुखणे, हातापायाला थरथरी असणे, किंवा लकवा येणे, हातापायाची ताकद जाणे, मुंग्या येणे, ह्या संदर्भातले आजार जे असतात ते साधारणतः न्यूरोलॉजीमध्ये कॉमनली आम्ही बघतो. तर सर जनरली आजकाल चटमंगनी पटब्याहा म्हणल्यासारखं डॉक्टर लवकर शॉर्टकटमध्ये होण्याचं होत असताना आपण साधारणतः 12 वर्ष म्हणजे वयाची 30 वर्ष जवळजवळ पूर्ण होतात. तर आणि त्यासाठी होणारी वयाची गुंतवणूक, आर्थिक गुंतवणूक, मग हे सगळं आपण न्यूरोलॉजी हे शिक्षण का निवडलं? कारण की न्यूरोलॉजी एक ब्रांच म्हणून खूप छान आहे. कारण की जेव्हा तुम्ही मेंदू आणि त्याच्या संदर्भात जेव्हा तुम्ही माहिती करून घेत असता तर सगळ्यात पहिले तुम्ही निसर्गासमोर नतमस्तक होता. तुमचं तर गोष्ट ठीक आहे पण निसर्गाने ही जगातली सगळ्यात अवघड जी गोष्ट निर्माण केली आहे. आत्ता पण आपण कित्येक सुपर कॉम्प्युटर्स बघतो की जे बुद्धिबळामध्ये पण सुपर कॉम्प्युटर पण माणसाला हरवू शकत नाही. तर मेंदू हे देवाने दिलेलं आपल्याला सुपर कॉम्प्युटर, तेव्हा ज्याची आपल्याला माहिती होते तर ते एक अत्यंत सुंदर समजण्याकरता एक ब्रांच आहे. आणि त्याचे डिसीज पण तेवढेच अवघड आहेत आणि त्याच्यामुळे वैद्यक क्षेत्रातली ती एक मजेचा पण एक भाग आहे, एक छान भाग आहे. आणि ते शिकून आल्यानंतर जेव्हा आपण आपल्या भागातल्या लोकांकरता सेवा देऊ शकतो त्याच्यामध्ये एक दुसरा होणारा आनंद आहे. प्रत्येकजण आपापल्या तऱ्हेने काम करत असतो आणि प्रत्येकाचं काम त्याच तऱ्हेने महत्त्वाचं आहे. पोलिसांचं काम त्यांच्या तऱ्हेने महत्त्वाचं आहे, सरांचं काम त्यांच्या तऱ्हेने महत्त्वाचं आहे की जे पूर्ण एक समाज प्रबोधन करतात. CAचं काम त्याच्या तऱ्हेने महत्त्वाचं, तसं डॉक्टरांचं काम त्यांच्या तऱ्हेने महत्त्वाचं आहे. आणि हा एक सगळ्या आपण समाजाचे भाग आहेत आणि त्यातला एक पर्टिक्युलर जे एक डिफिकल्ट म्हणून एक डिसीज समजलं त्यांना जेव्हा आपण केटर करतो किंवा त्यांना आपण एक सेवा देऊ शकतो तेव्हा तो एक होणारा आनंद एक वेगळा भाग असतो आणि तो आपण देऊ शकतो. त्याच्याबद्दल मी ॲक्च्युली
देवाने संधी दिली आणि आपल्या गावातल्या सगळ्या लोकांनी संधी दिल्याबद्दल पण आम्ही आभारी असतो. वेळ लागतो, पण शेवटी तो वैद्यकीय शिक्षणाचा भाग आहे. जगात सगळीकडे जनरली या ब्रांचला एवढाच वेळ लागतो आणि त्यात आनंद प्रत्येकाला मिळणार वेगळा आहे. ऑन अँड ॲव्हरेज सीट्स कमी आहेत म्हणून पण एक जास्त वेळ लागतो आणि हा एक वेळ घेणारा अभ्यासक्रम आहे. अच्छा. तर मेंदू खरं म्हणजे संगणकाचं ऑपरेट करणं वेगळं आणि त्याच्यामध्ये जाऊन अभ्यास करणं वेगळं. तसं मेंदूचा अभ्यास करत असताना थेरी आणि प्रॅक्टिकल ह्याच्यामध्ये नेमकं काय म्हणजे आपल्याला जाणवतं? ॲक्च्युली आजच्या काळामध्ये कॉम्प्युटर हा सगळीकडे कॉमनली वापरला जात होता आणि कॉम्प्युटरचा वापर झाल्यामुळे मॅक्झिमम लोकांना मेंदूची कार्यपद्धती थोडीफार लक्षात यायला लागली. पूर्वीच्या काळात तेवढंच अंडरस्टँडिंग नव्हतं, पण दोघांचं काम थोडंफार सेम टू सेम नाही पण बऱ्यापैकी सेम त्याने चालतं. की आपण एखादी गोष्ट विचार करतो, समजा सरांनी मला विचारलं की आपलं नाव काय, मी पहिले ऐकतो, माझ्या ब्रेनमधल्या एका भागाला कळतं की कोणतरी मला काही प्रश्न विचारला आहे, मग त्याच्याबद्दल एका पर्टिक्युलर पार्टमध्ये प्रोसेसिंग होतं, त्याचं एक उत्तर ब्रेनमध्ये साईडला सापडण्यात येतं आणि मग नंतर ते मी ॲक्च्युली बाहेर सांगतो. म्हणजे इनपुट प्रोसेस आउटपुट जसं कॉम्प्युटरमध्ये तसं त्याच तऱ्हेने ब्रेनमध्ये पण होतं. कान ऐकतो, ब्रेन प्रोसेस करतो आणि मग आपण त्याला शब्दाने त्याचा उच्चार करून त्याचं आपण उत्तर सांगतो. तर हे सगळं सेम आपण पॅरलली आपण छानपैकी ते काम करत असतो. पण दोघांमध्ये काही मूलभूत फरक असतात कारण की आपण एक लिव्हिंग आहेत आणि ही एक डेड गोष्ट आहे. आपण आपले प्रोग्राम बदलू शकत नाही, आपण आपलं हार्डवेअर बदलू शकत नाही आणि ह्याचं हार्डवेअर सॉफ्टवेअर आपण चेंज करू शकतो. पण आणि एकदा मेंदूचे आजार झाले की त्याला रिकव्हरी खूप कमी वेळ असते कारण की त्याला एकदा डॅमेज झालं की तो बऱ्यापैकी परमनंट असतो आणि ब्रेन पण पूर्णपणे इलेक्ट्रिसिटीवर काम करतं आणि हे पण इलेक्ट्रिसिटी काम करतं. त्याच्यामुळे कॉम्प्युटरला आपण रिप्लेसमेंट देऊ शकतो. एखादी भाग जर त्याचा डॅमेज झाला तर त्याला आपण रिप्लेस करता येतो, पण ब्रेनचा जर डॅमेज झाला तर आपण त्याला रिप्लेस करू शकत नाही कारण की एक सेल एकदा डॅमेज झाली की त्याला आपण एक पण नवीन सेल ब्रेनमध्ये निर्माण होत नाही. त्याच्यामुळे मेंदूचे आजार साधारणतः एकदा झाले की त्याला रिप्लेसमेंट नाही, त्यामुळे त्याला हळूहळू निसर्ग नियमाप्रमाणेच वेळ द्यावा लागतो. त्यामुळे ते होऊ नये हे जास्त महत्त्वाचे आहे. तर ते होण्याची कारणं काय सर नेमकी? जे काही कॉमन कारणं असतात तर त्यातलं एक जे सगळ्यात कॉमन कॉज आहे ते म्हणजे पॅरालिसिस. तर पॅरालिसिस या आजारामध्ये ब्रेनमध्ये रक्ताची नळी चोकअप होते. तर काय होतं की जसं आपण लहानपणापासून तेल खातो, तूप खातो, त्यातून कोलेस्ट्रॉल जमून तो रक्ताच्या नळीच्या आतमध्ये जमत जातो आणि तो आतून जमत जाऊन ज्या दिवशी ती पूर्ण बंद होते त्यामुळे पुढचा रक्तप्रवाह बंद होतो आणि त्या भागाला डॅमेज बसतो, त्याला आपण पॅरालिसिस म्हणतो. जसं हार्ट अटॅकमध्ये हार्टची रक्ताची नळी चोकअप झाली की माणसाला छातीत दुखतं आणि त्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो. पण तो माणूस सांगतो की मला छातीत दुखतं आहे, पण ब्रेनला जेव्हा अटॅक येतो, ब्रेनची नळी चोकअप होते, तेव्हा तो माणूस सांगू शकत नाही की मला असं झालं. पण समोरच्या माणसाच्या लक्षात येतं की ह्या माणसाचा चेहरा वाकडा झाला आहे, बोलण्यात तोतरेपणा आला आहे, हाताची ताकद बरोबर नाही, त्याला उचलता येत नाही आहे, चालताना त्याचा तोल जातो आहे आणि जनरली पॅरालिसिसचा अटॅक हा समोरचा माणूस पकडतो. त्यात कोणतरी मित्र, बायको किंवा समोरचं शेजारी कोणतरी त्याला म्हणतं, अरे बायको म्हणते की तुम्हाला ब्रश बरोबर करता येत नाही आहे, चूळ भरता येत नाही आहे, चालताना तुमचा तोल जातो आहे, किंवा मित्र एकदम म्हणतात की तुझं बोलण्यात तोतरेपणा येतो आहे. हे कधीही होतं, सकाळी उठल्यानंतर होतं किंवा दुपारी काम करताना पण होतं. त्यामुळे पॅरालिसिस हा जनरली समोरचा माणूस पिकअप करतो आणि हार्ट अटॅक आला की स्वतः माणूस सांगतो की मला छातीत दुखतं आहे. आणि दोन्ही वेळा एक असतं की रक्ताची नळी चोकअप झालेली असते आणि दोघांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की त्याला काही गोल्डन आवर्स म्हणतात की सुरुवातीच्या हार्ट अटॅकमध्ये जर 6-7 तासामध्ये एक इंजेक्शन दिलं की ती रक्ताची नळी उघडल्या जाते, रक्तपत्रकाचं इंजेक्शन दिलं की आणि माणसाचं ते छातीत दुखणं थांबतं. तसंच जर माणसाला पॅरालिसिस झाला तर एक इंजेक्शन दिलं तर ती रक्ताची नळी उघडायची शक्यता असते आणि 50% लोकांमध्ये बऱ्यापैकी ते रिव्हर्स व्हायची किंवा ते पूर्ण रिकवर व्हायची शक्यता असते. त्याला गोल्डन आवर्स म्हणतात. त्या गोल्डन आवर्स म्हणजे जर माणसं जर समजा दवाखान्यात येऊ शकली तर त्याचा दवाखान्यात पण वेळ लागतो. मग त्याचा MRI होऊन त्याचा अटॅक कन्फर्म होऊन त्याला औषध जायला हे सगळं 4.5 तासात व्हावं लागतं. जर 4.5 तासात हे झालं तर तो अटॅक रिव्हर्स व्हायची बऱ्यापैकी शक्यता असते आणि त्या माणसाचं लाईफ लाँग त्याला लॉंग टर्म त्याला फरक पडण्याची शक्यता असते. तर ह्या गोल्डन आवर्समध्ये माणसं दवाखान्यात येणं खूप गरजेचं आहे. नसेल तर बरेच लोक काय करतात, माळा घालतात, कुठे वेडे घालतात, कुठे भूतखेतं काढतात, कुठे त्याचे देवऋषीकडे घेऊन जातात. आणि आजच्या काळात पण आपल्याकडे 40-50% लोक माळ घालून किंवा काहीतरी भूतखेतं काढून मग पॅरालिसिसचं ट्रीटमेंट करायला 5व्या-6व्या दिवशी येतात. तोपर्यंत बराच वेळ झालेला असतो. तर हे गोल्डन आवर्सचं गणित लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. आता लोकांना माहिती आहे की छातीत दुखलं की पटकन दवाखान्यात जावं, नाही तर काही खरं नाही. सेम आहे, बोलण्यात तोतरेपणा आला, चेहरा वाकडा झाला, हातापायाला अचानक मुंग्या आल्या, चालताना बरोबर चालता येत नाही आहे, ताकद कमी झाली, ग्लास पकडता येत नाही, असं काय झालं की पटकन दवाखान्यात जायचं हे आपलं एक लक्षात येणं गरजेचं आहे. कारण की ते गोल्डन आवर आपले खूप महत्त्वाचे आहेत, म्हणून त्यांचं नावच गोल्डन आवर आहे. अच्छा.
दिवसेंदिवस फिट्सचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. नेमकं ह्याच्या मागचं कारण काय असू शकतं सर? तर फिट्सचा हा प्रकार पण खूप कॉमनली न्यूरोलॉजीमध्ये बघण्यात येतो. फिट्स म्हणजे काय होतं की ब्रेनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वायरिंग आहे. तर एखाद्या कुठल्या तरी वायरिंगच्या नेटवर्कमध्ये स्पार्क पडतो आणि हा स्पार्क पडला ब्रेनमध्ये, तो ब्रेनमधला स्पार्क बाहेर शरीरावर फिट्सच्या स्वरूपामध्ये लोकांना बघण्यात येतो. तर फिट्स खूप कॉमन आहे. अगदी 5000 वर्षापूर्वी पण ग्रीकच्या काही चित्रांमध्ये फिट्सचं वर्णन केलं गेलं आहे. तर ते फिट्सचं वर्णन केलं गेलं आहे. तर त्याला इंग्लिशमध्ये सीझर म्हणतात किंवा आपल्या भागामध्ये झटका म्हणतात किंवा फेफरं म्हणतात. तर त्याला सीझर का म्हणतात? सीझर म्हणजे एखादी गोष्ट सीज करणे, पकडणे. तर पूर्वीच्या काळात असं म्हणायचे की इव्हिल स्पिरिटने म्हणजे भूताखेताने त्या माणसाला झपाटलं म्हणून त्या माणसाला फेफरं आलं. म्हणजे 5000 वर्षापूर्वी पण अगदी ग्रीक रोमनसारख्या ॲडव्हान्स संस्कृतीमध्ये 5000 वर्षापूर्वी ते म्हणायचे की या माणसाला कुठल्या तरी भूताखेताने झपाटलं, सीज केलं म्हणून याला सीझर आली. आपल्याकडे पण त्याला झपाटणंच म्हणतात. पण हे झपाटणं नसतं, तर ब्रेनमधलं वायरिंगमध्ये स्पार्क पडतो. तर माझ्या घरात जर एखाद्या वायरिंगमध्ये स्पार्क पडला तर माझ्या त्या वायरिंगला त्या वायरीला कुठल्या भूताने झपाटलं का? तर नाही झपाटलं. मला माहिती आहे ही वायर स्पार्क मारते, मी वायरमधलं बोलवतो, ती एक तर वायर चेंज करतो किंवा त्याला एक चिकटपट्टी लावतो, वायरिंगचं स्पार्किंग बंद होतं. तर त्याला मी काही झपाटणं म्हणत नाही. सेम ब्रेनमधल्या कुठल्या तरी वायरिंगमध्ये स्पार्क पडतो आहे म्हणून त्या माणसाला फिट्स येते. तर फिट्सचं कॉमन कॉज काय असतं? तर कधीतरी माणूस लहानपणी पडलेला असतो, तेव्हा त्याला डोक्याला मार लागतो. कधी कधी काहीच कारण नसतं, कधी कोणाच्या कुटुंबामध्ये असतं, त्याच्या जर मागच्या कुठल्या फॅमिलीत जर फिट्स असेल तर या माणसामध्ये फिट्स याची शक्यता थोडीफार जास्त असते, पूर्ण जास्त नसते. कधी माणसाची साखर कमी झाली तरी फिट्स येते, कधी सोडियम किंवा शरीरात मिठाचा पदार्थ कमी झाला तरी पण फिट्स येते, कधी डोक्यात ताप गेला तरी पण फिट्स येते. हे निरनिराळे कारण आहेत आणि त्या माणसाचं ते कारण हुडकून त्याला दुरुस्त करावं लागतं. ज्याचं मीठ कमी झालं आहे त्याला साखर दुरुस्त करून उपयोग नाही, तर त्या माणसाचं ते कारण आपल्याला हुडकून त्याला दुरुस्त करावं लागतं. आणि फिट्सच्या गोळ्या आजच्या काळात खूप छान आहेत. ह्या गोळ्या मात्र जर सुरू केल्या तर खूप चांगल्या प्रमाणात फिट्सला कंट्रोल होतं, पण त्या रेग्युलरली वापराव्या लागतात. तर बहुतेक वेळा फिट्सच्या गोळ्या ह्या काही वर्षांकरता असतात, किमान 3-4 वर्षांकरता तरी आपण वापरत असतो. आणि दुसरा एक कॉमन प्रॉब्लेम आहे तो म्हणजे सोशल इश्यू. कारण की एकदा फिट्स आली की लोक आपल्या सख्ख्या बहिणीला किंवा भावाला पण सांगत नाहीत. एखाद्या माणसाच्या मुलाला जर फिट्स आली तर तो आपल्या सख्ख्या भावाला सांगत नाही की माझ्या मुलाला फिट्स आली, तो फक्त चुपचाप. ह्या चुपचाप राहण्यासारखं काही नाही आहे. कारण की कुठली गोष्ट आजार आहे, आपल्याला शुगर झाली आपण सांगतो, माझ्या घरी कोणी पाहुणे आला मला शुगर आहे, मी त्याला बिना साखरेचा चहा त्याला देतो. तर त्याला काहीच कारण नाही, कारण की साखरेला सोशल स्टिग्मा नाही, पण फिट्सला एक सोशल स्टिग्मा आहे. बऱ्याचदा असं लोकांना वाटतं की जर झालं तर माझ्या मुलाचं लग्न होणार नाही, माझ्या मुलीचं लग्न होणार नाही, शाळेत गेलं तर त्याला शिक्षक परत पाठवतील किंवा रस्त्यावर जर कुठे झालं तर अख्ख्या समाजाला कळेल. आणि हा सोशल स्टिग्मा त्याला औषधापासून लांब ठेवतो. मग त्यावर लोक औषधं बंद करतात किंवा दवाखान्यातच पोचत नाहीत आणि त्याच्यामुळे उलट गडबडी होतात. तुम्हाला काय वाटतं? की सर मला एक मतिमंद विद्यार्थ्यांचं म्हणजे त्याचाही मेंदूचंच कारण आहे. तर नाना पाटेकरांचा एक डायलॉग मला म्हणजे डायलॉग म्हणण्यापेक्षा भाषण मी ऐकलं होतं की बऱ्याच वेळा की एक्सेस वाईन किंवा ड्रिंक करून संभोग केल्यानंतर की होणाऱ्या आपत्तीवर असा काही परिणाम होतो का? म्हणजे तुमचं काय मत आहे ह्याच्याविषयी? ते तर होतंच. शेवटी दारू ही दारू आहे. तर दारूने त्या माणसाला क्षणाचा आनंद वाटतो पण लांबकाळ कुठं ना कुठे डॅमेज होतो. तर दारू सतत घेऊन लिव्हरचा वर डॅमेज होतो, ब्रेनचा पण डॅमेज होतो, नसांची पण कमजोरी येते, त्या माणसाची पर्सनॅलिटी पूर्ण बदलते, म्हणजे त्या माणसाचं पूर्ण व्यक्तिमत्वच बदलते. म्हणून दारूला साधारणतः एखाद दुसऱ्या वेळेला घेतलं त्याला सोशल म्हणतात, पण ते सोशल राहणं बऱ्याचदा नसतं, तर त्याला मनाचा आजार म्हणतात. शेवटी अल्कोहोलिझम हा मनाचा आजार समजतात, कारण की तो माणूस त्याचं मन त्याचं ऐकतच नाही दारू घेतल्याशिवाय. पण त्या माणसाचं पूर्ण व्यक्तिमत्वच बदलतं आणि त्याला समाजामध्ये कधी कधी नोकरी जाते, समाजातली कधी कधी त्याची किंमत निघून जाते, नंतर पैसा निघून जातो आणि बऱ्याचदा घरात भांडणं येतात आणि सगळं त्याच्यामुळे डॅमेज होतं. त्यामुळे नुसतं एक गोष्ट घडत नाही तर 10 गोष्टींची पूर्ण सायकल घडते. त्याच्यात गंमत एकच असते की आज काही घडत नाही, आज लिव्हर डॅमेज होत नाही म्हणून आपण आज दारू पितो, पण हे स्लो पॉयझन आहे. तर शेवटी पॉयझन आहे, त्याला टाळणंच गरजेचं आहे. माझा प्रश्न हा आहे की एखाद्या पुरुषानं वाईन घेऊन संभोग केला आणि त्यावेळेस ते बाळ पोटात वाढत असताना त्याचा काही इम्पॅक्ट भविष्यात त्याच्या मेंदूवर किंवा त्याच्या वाढीवर होतो का? साधारणतः माणसामुळे कदाचित तेवढं होत नाही.
आपल्याकडे नाही, पण वेस्टर्न कंट्रीजमध्ये बायकांचं अल्कोहोलचं प्रमाण बरंच कॉमन आहे. आपल्याकडे बायकांचं दारू पिणं फारसं कॉमन नाही आहे, पण फॉरेन कंट्रीमध्ये बरंच कॉमन आहे, बऱ्याच प्रमाणात आहे. तर त्यांच्या असं बघण्यात आलं, जर आई जर नेहमी दारू पित असेल तर बाळाची मेंदूची वाढ निश्चित थोडी खुंटते, थोडी कमी होते. ते बाळ डेव्हलपमेंटली किंचित बाकी मुलांपेक्षा वाढीने कमी होतं, शरीराने आणि त्याच्या ब्रेनच्या साईजमध्ये पण. आणि त्याला नंतर पण भविष्यामध्ये पण मोठं होत असताना शुगर आणि ह्या गोष्टी जास्त कॉमनली होतात. आणि त्याला पण नंतर कधी कधी या गोष्टींची आदत आणि सवय लागण्याची शक्यता थोडीफार जास्त असते. पण थोडक्यात त्याचं मानसिक आणि शारीरिक विकास बाकी मुलांच्या मानाने कमी होतो. पण ते आईवर जास्त आहे मालकापेक्षा. पण शेवटी दारू पिलेला माणूस त्याच्या बायकोला तेवढी समाजात किंमत देत नाही, त्याच्यामुळे ते शेवटी तिला पण प्रेग्नन्सीमध्ये आनंदी असणं गरजेचं आहे. ते पण तिला मिळत नाही जर घरात असं सगळं वातावरण असेल तर. अच्छा. तर सर, फिट्स आल्यानंतर कांदा, वास देणं, चप्पल लावणं, तर काय काय प्रिकॉशन घेतल्या पाहिजेत असं आपण सांगाल लोकांना? तर फिट्स बऱ्याचदा येतात आणि कुठेही येऊ शकतात. आपण बऱ्याचदा बस स्टँडवर उभे आहेत आणि एखादा माणूस अचानक पडला, त्याचे हातपाय हलतायत, तोंडाला फेस आला आहे, कधी कधी जीभ चावल्या गेली आहे, तर आपण काय करतो, पटकन कोणतरी जातं, बूट काढतं, नाकाला बूट लावतं, कोणतरी एक लोखंडाची चावी आणतं, हातात ठेवतं, कोणतरी पटकन पळत जाणार, एखादा कांदा घेऊन येणार. की हातात चावी ठेवून, बुटाचा वास देऊन, कांदा ठेवून डोक्यातलं स्पार्किंग कसं थांबणार आहे? नाही थांबणार. ते फक्त मनानेच थांबतं किंवा त्या एखाद्या औषधाचा इफेक्ट होऊन थांबतं. तर जर फिट झाली तर काय करावं लागतं? सगळ्यात पहिले आपल्याला शांत आणि सावध व्हावं लागतं की त्या माणसाला आत्ता त्याच्या हातात काही नाही आहे. त्याला त्या जागेपासून कुठेतरी एखादा सेफ जागी घ्यावं लागतं. समजा तो बसस्टँडवर आहे, मागे पुढे एखादी बस येऊ शकते, रस्त्यावर पडला, एखादं मागचं पुढचं वाहन त्याच्या अंगावर जाऊ शकतं, लोक फक्त घोळका करून उभं राहतात. तर त्याला त्या जागेपासून पहिले एका साईडला घ्या आणि एखादं सेफ ठिकाणी घ्या. उन्हात पडला त्याला कुठेतरी सावलीच्या ठिकाणी घ्या. कधी कधी तोंडात त्याचं काहीतरी अडकलेलं असतं. कोणतरी आपल्याकडे कॉमनली सुपारी वगैरे फार कॉमन लोक खातात, ती सुपारी वगैरे कधी कधी तोंडात अडकते. तर तोंडात जे काही अडकलं असेल ते पहिले बाहेर काढा. त्याला त्याच्या हातामध्ये किल्ली, हातामध्ये एखादी चप्पल किंवा नाकाला चप्पल, ह्यातलं काही करू नका. फक्त त्याला एका अंगावर टर्न करा. कशाकरता टर्न करा? की तोंडाला फेस येत असतो, हे तोंडातलं सगळी जी लाळ असते ती बाहेर जावी. जर बाहेर नाही गेली तर छातीत जाते आणि त्याला निमोनिया होतो नंतर, किंवा छातीतला श्वास अडकतो. तर श्वास अडकू नये म्हणून एका अंगावर करा. तर एका अंगावर करून लाळ बाहेर जावी हे बघा. आसपास जर एखादी मोठा रुमाल असेल, टॉवेल असेल, ओढणी असेल तर ती आपण रोल करून तोंडात आपण ठेवतो. तोंडात बोट घालणं, चमचा घालणं असं कधीही करायचं नाही. तर जर आपल्या हातात काही अवेलेबल नसेल तर फक्त एका अंगावर टर्न करा, तोंडातलं सगळं बाहेर जाऊ द्या, अडकलेलं काही बाहेर काढा आणि ओढणी किंवा एखादा रुमाल पटकन रोल करून तोंडात ठेवा की जीभ चावल्या जाऊ नये म्हणून. जनरली हे 1-2 मिनटामध्ये मनाने थांबतं. जेव्हा ते थांबेल तेव्हा जवळच्या आजच्या काळामध्ये 108 आहे, 108ला फोन करा किंवा जवळपास लातूरमध्ये खूप जवळच्या दवाखान्यात घेऊन जावा. इथे गेल्या एक इंजेक्शन दिलं की फिट्स पटकन थांबते. आणि जेव्हा ज्या माणसाला फिट्स येतात रेग्युलरली, त्यांना साधारणतः डॉक्टरने आजच्या काळात एक गोळी किंवा एखादा एक स्प्रे येतो. हा स्प्रे एक नाकात मारल्या हा झटका पटकन थांबतो. तर आजच्या काळामध्ये अशी काही मागच्या काही वर्षात 2-4 वर्षात औषधं आली आहेत की जी गोळी तोंडात ठेवली की ती फिट्स पटकन थांबते, काही सेकंदामध्ये थांबते. किंवा हा स्प्रे जर नाकात मारला तर तो थांबतो. ज्यांच्या घरात फिट्सचे पेशंट आहेत त्यांनी हा स्प्रे नेहमी घरात ठेवायचा आहे. तो मारला की हा फिट्स थांबणार आहे. ते दवाखान्यात आल्याला जे इंजेक्शन देतात ते इंजेक्शन आता गोळी आणि त्या स्प्रेच्या स्वरूपात उपलब्ध आहे आणि ते तुम्ही मारला की ते थांबतं. त्यामुळे तुम्ही घाबरायचं नाही, एका अंगावर टर्न करा, स्प्रे मारा आणि त्याला एका दवाखान्यात घेऊन जावं. तिकडे गेल्या एक इंजेक्शन दिलं की हा फिट्स थांबू शकतो. तर त्याच्यामुळे आपल्या हातात काय, घाबरायचं नाही, एका अंगावर टर्न करायचं, थांबायचं. दात त्याचं जर समजा जीभ चावली गेली असेल ती जीभ चावू द्यायची नाही. आपण कधीच तोंडात बोट घालायचं नाही किंवा चमचा किंवा आणि काही घालायचं नाही. कधी कधी एखाद्याला असं झालं की चमचा तुटला आहे आणि तो आत गेल्यामुळे तो चमचा नंतर बाहेर काढावा लागला आहे. आणि जर तुम्हाला माहिती असेल तर ती स्प्रे मारा किंवा ती गोळी त्याच्या तोंडात ठेवा. जर माहिती नसेल तर डॉक्टर तुम्हाला सांगतील. आणि नंतर ज्याला फिट्स येते त्याला एखादी जर गोळी रेग्युलर चालू ठेवली तर त्याला खूप लांब काळाकरता फिट्स येणार नाही आहेत, पण त्याची ती गोळी चालू करावी. आणि मग ते डॉक्टर त्याला घेऊन जाऊन त्याचं EEG MRI करतील आणि त्याची आवश्यक ती गोळी सुरू करतील. आणि त्याच्या आसपासच्या लोकांना सांगून ठेवा घरामध्ये तरी. किंवा जर एखादा मुलगा, आपल्याकडे खूप हॉस्टेलचे मुलं आहेत की ते बाहेरगावचे मुलं आहेत, ते आपल्याकडे 12वीत असतात, हॉस्टेलवर असतात, कोणी MPSC करते, कोणी 11वी-12वी करते. त्या बिचाऱ्या रूम पार्टनरच माहिती नसतं काय करायचं. पण जर त्या पार्टनरला माहिती असेल तर तो पटकन तो स्प्रे मारेल, ती गोळी देईल आणि त्या मुलाचा तो फिट्स पटकन थांबेल. एखादा MPSC मुलगा करतो आहे आणि ह्या लोकांनी काही गोष्टी पाळायच्या असतात की त्यांनी रात्री जागरण करायचं नाही. जागरण केलं की फिट्सचं प्रमाण वाढतं, उपवास केलं की फिट्सचं प्रमाण वाढतं. तर या मुलांनी जागरण करायचं नाही, उपवास करायचं. आणि एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, त्यांनी गाडी चालवू नये. जर तुम्हाला फिट्स आहे
तर तुम्ही पोहू नका आणि तुम्ही गाडी चालवू नका. तुम्ही अचानक जर गाडी चालवताय आणि फिट्स आली तर तुमच्या हातात कंट्रोल नाही. तुम्ही अचानक गाडीवरून पडाल, तुम्हाला फ्रॅक्चर होईल. त्याच्यापेक्षा वाईट म्हणजे समोरच्या माणसाच्या अंगावरती गाडी जाईल, त्या माणसाचा ॲक्सिडेंट होईल. आणि ह्या गोष्टी टाळता येतात. आणि सगळ्या लोकांना सांगूनसुद्धा दरवर्षी किमान 5-7 ॲक्सिडेंटच्या फिट्स असणाऱ्या माणसामुळे होतात. ते एक तर स्वतःचं ते हाड मोडून घेतात किंवा समोरच्या माणसाचं हाड मोडतात. आणि हे टाळता येतं. जर तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला फिट्स आहे तर घरच्या लोकांनी त्याला गाडी देऊ नये आणि त्या मुलांनी स्वतः गाडी चालवू नये. जर तुम्हाला फिट्स आहे तर तुम्ही गाडीपासून लांब राहा आणि पोहण्यापासून लांब राहा. ह्या 2 गोष्टी असतात की ज्या माणसाला ॲक्च्युली जीवाचा धोका ठरू शकतात. तर ह्या 2 गोष्टी आपण अवश्य पाळाव्यात. डॉक्टर साहेब, की मेंदूचे आजार आणखीन काय काय म्हणजे होऊ शकतात? अपघातामध्ये एक, आणखीन कुठल्या कुठल्या घटनेमध्ये मेंदूचे आजार होऊ शकतात? जसं आपण बघतो की पूर्वीच्या काळात आपल्या म्हणायचे की काही आजार कृपेमुळे म्हणजे फॅमिलीमुळे होतात, काही आजार ॲक्वायर्ड असतात. तर त्याला आम्ही जेनेटिक ॲक्वायर्ड अशी काही गोष्टी म्हणतो. तर काही आजार आपल्या मागच्या पिढीतून पुढच्या पिढीत येतात. तर काही आजार त्या माणसाच्या करणीमुळे येतात, काही आजार निसर्गामुळे येतात. तर समजा जसं आपण बघितलं की मार लागून काही गोष्टी होतात, तसं डोक्यात इन्फेक्शन जाऊन काही गोष्टी होतात. तर बऱ्याचदा असं असतं की माणसाची ताप येतो, काही दिवस अंगात ताप राहतो आणि नंतर एकदम फिट्स येतात आणि नंतर तो माणूस बरोबर बोलत नाही, काहीतरी वेड्यासारखंच बोलायला लागतो, वेड्यासारखंच करायला लागतो किंवा तो अनकॉन्शियस होतो. हे जनरली डोक्यात ताप द्यायचं लक्षण असतं. कधी कधी टीबीच्या माणसाला 1 महिनाभर टीबीची गोळी चालू असते आणि त्याला अचानक झटके होतात. हे टीबी डोक्यात जाणं हे खूप कॉमन आहे. तर साधा ताप डोक्यात जाणे, टीबीचा ताप डोक्यात जाणे ह्या एक कॉमन गोष्टी आहेत. आणि ताप डोक्यात जाणं हा एक मेंदूचा कॉमन आजार आहे. कधी कधी आपल्याकडे डेंग्यू खूप कॉमन आहे, मलेरिया खूप कॉमन आहे. तर आपण सेलेब्रल मलेरिया किंवा डोक्यात मलेरियाचा ताप जाणं हा सगळ्यात खराब मलेरियाचा प्रकार समजतात. त्यात माणसं बऱ्याच जातात जर त्याला पटकन ट्रीटमेंट नाही केली तर ते ताप डोक्यात जातात. सिमिलरली काही काही लोकांना थरथरी असते, त्यांचे हात हलतात, त्यांना ग्लास बरोबर पकडता येत नाही किंवा चालताना ते थरथर असते, मान हलते, हात हलतात, त्याला पार्किन्सन म्हणतात किंवा ट्रेमर्स म्हणतात. तर हा एक कॉमन मेंदूचा आजार आहे जो जास्त मोठ्या माणसात दिसतो. सिमिलरली आजच्या बऱ्याच लोकांमध्ये डिमेन्शिया हे खूप कॉमन झालं आहे की 60 नंतरच्या माणसामध्ये त्यांची हळूहळू आठवणशक्ती कमी होत जाते. आणि आजकाल जसं मेडिकल सायन्स प्रगत झालं आहे तर म्हातारी माणसं खूप कॉमन समाजात आहेत. त्यांना त्यांच्या एक सामाजिक, भावनिक आणि वैद्यकीय आणि त्यांच्या घरातल्या आधाराची गरज असते. तर हे डिमेन्शिया एक म्हणून प्रकार असतो. याच्यामध्ये माणसाचं हळूहळू आठवणशक्ती कमी होते. बरेचदा माणसं आठवण विसरतात, ते कुठेतरी जातात, 50ची नोट 100ची नोट देतात आणि 5 रुपयाचे घेतात आणि उरलेले पैसे घेत नाहीत. ते रस्ते विसरतात, कुठेही निघून जातात. आणि हे डिमेन्शिया हे खूप कॉमन आहे. तर हे म्हाताऱ्या वयात कळत नकळत हा हळूहळू डिमेन्शिया वाढतो. हा एक कॉमन मेंदूचा आजार आहे. आणि जे खूप कॉमन आहेत ते म्हणजे डोकं दुखणं, चक्कर येणं, मुंग्या येणं हे कॉमन आजार आहेत. तर डोकं दुखणं कधी कधी इतकं कॉमन असतं की ज्याचं डोकं दुखत नाही ते ऑड माणसं असं आजकालच्या काळात आपण म्हणतो. तर डोकंदुखीचे पण खूप प्रकार आहेत आणि डोकंदुखीचे हे सगळे न्यूरोलॉजीमध्ये आम्ही कॉमनली बघतो. त्यातला एक कॉमन आजार म्हणजे मायग्रेन. तर ह्या लोकांचं डोकं खूप दुखतं आणि मायग्रेनचे पण काही प्रकारचं डोकं दुखलं तर त्याला एक व्यवस्थित गोळी औषध केल्यानं डोकं दुखणं थांबवू शकतं. सिमिलरली माणसाला चक्र येतात, तर कधी कधी साध्या कारणामुळे पण चक्र येतात, पण कधी कधी मेंदूच्या काही आजारामुळे पण चक्र येतात. तर हे मुंग्या येणं, चक्कर येणं, हातपाय अनियंत्रित हलणं, तर हे काही मेंदूचे काही कॉमन आजार आहेत की ज्यांचं बऱ्याचदा ओरिजिन मेंदूमध्ये असतं. याला प्रिकॉशन म्हणून आपण काही करू शकतो का की हे आपल्याला टाळता येईल? वय झालं तरी परंतु ते होऊ नये यासाठी काय काय प्रिकॉशन घ्यावी? तर आपण दरवेळा ऐकतो की प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर, ह्यात काही शंकाच नाही. आमच्या भाषेमध्ये काय म्हणतात की काही गोष्टींना प्रायमोडियल प्रिव्हेन्शन असतं, म्हणजे काही सोसायटीमध्ये काही प्रिव्हेन्शन असतं. काही गोष्टींना प्रायमरी प्रिव्हेन्शन असतं, काही सेकंडरी प्रिव्हेन्शन असतं. तर प्रायमोडियल प्रिव्हेन्शन म्हणजे काय की काही गोष्टी आपल्याला तो आजारच होऊ नये. प्रायमरी म्हणजे मला समजा मला BP झाला किंवा शुगर झाली तर मला हार्ट अटॅक किंवा ब्रेन स्ट्रोक येऊ नये, त्याला आम्ही प्रायमरी प्रिव्हेन्शन म्हणतो. म्हणजे मी BP आणि शुगरचा चांगला कंट्रोल करतो, मी रोज चालतो फिरतो. आणि जर एखादी गोष्ट झालीच तर मग सेकंडरी प्रिव्हेन्शन. तर आजकाल लोकांना मला ही गोळी चालू आहे सांगण्याचं कौतुक वाटतं, पण त्यात कौतुक काही नाही. तर मला एखादी गोष्ट होऊ नये ह्याच्याकरता मला प्रयत्न करायचे. तर आपल्याकडे म्हणते की तुमचे अर्धे आजार हे तुमच्या लाईफस्टाईलमधून होतात. तर तुम्ही काय वागताय, काय बोलताय, काय चालताय, ह्याच्यात तुमचे अर्धे आजार होतात. तर तुमचं अन्न हे तुमचं अर्धं मेडिसिन आहे. जर शुगरचा माणूस रोज आंबे खातो आहे, सध्या आंब्याचे दिवस आहेत म्हणून, तर ते योग्य नाही. समजा BPचा माणूस कधी कधी आपल्याकडे कॉमनली लग्नात गेला आणि त्याने आडवा हात मारला तर ते योग्य नाही. तर आपलं अन्न हे आपलं अर्धं मेडिसिन आहे. तर सिमिलरली आपलं औषध जे असतं ते पण रेग्युलर घेणं महत्त्वाचं.
तर हेल्दी लिव्हिंग ज्याला आपण म्हणतो, आपल्या सगळ्यांना हेल्दी लिव्हिंग माहिती आहे, पण आजच्या काळात आपण हेल्दी लिव्हिंग ठेवत नाही. सगळ्यांना माहिती आहे की आपण 8-10 वाजता झोपायला पाहिजे, साधारण 10च्या नंतर आपण जागलं नाही पाहिजे. पण एकदा मोबाईल आल्यापासून आपल्या झोपेचं सगळ्यात मोठा कॉम्प्युटर आपल्या घरातच आला आहे, तर तो मोबाईल. लोक 12-1 वाजेपर्यंत व्हॉट्सॲप बघतायत, पिक्चर बघतायत, 1-2 वाजेपर्यंत नेटफ्लिक्स बघतायत. जर तुम्ही 2 वाजेपर्यंत नाही झोपलात तर मग तुम्ही लाईफ गमावता असं लोकांना वाटतं की आय एम नॉट एन्जॉईंग द लाईफ. तर 2:30-3 वाजेपर्यंत पिक्चर बघणं म्हणजे काही लाईफ एन्जॉय करणं नाही आहे. उलट आपण आपल्या स्वतःच्याच तब्येतीवर टोल देतो आहे. आणि जर समजा तुम्ही त्या रस्त्याने गेलात तर हा टोल कुठं ना कुठे भरावा लागतो, कारण की ह्या रस्त्यावर हा टोल नाही दिला तर पुढे जाता येत नाही. तर आपल्या तब्येतीवर आपण टोल घ्यायचं काहीच कारण नाही. तर रोज व्यवस्थित व्यायाम करणे, आपल्याला अर्धा पाऊण तास छान व्यायाम करून एकदा घाम यायला हवा आहे. जर चांगलं छान घाम येतो, ज्याला आम्ही एरोबिक्स म्हणतो, तर रोज तुम्ही फास्ट चालताय, कमीत कमी ट्रेडमिलवर चालताय, ग्राउंडवर जाताय, 15-20 मिनिटं योगा प्राणायाम करताय, देन इट इज गुड. तर तुम्ही कितीही कॉस्मेटिक्स लावा, पण आतून आपण यंग असणं महत्त्वाचं. तर त्याला बायोलॉजिकल एज म्हणतात, की तुम्ही आतून किती यंग आहेत. तर तुमचं बायोलॉजिकल एज हे तुमच्या एक्झरसाईज, व्यायाम आणि तुम्ही स्वतःला किती फिट होता ह्याच्यावर, तुम्ही किती कॉस्मेटिक्स लावता ह्याच्यावर नाही आहे. तर तुम्ही कॉस्मेटिक्स लावले, तुम्ही छानपैकी कुठल्या तरी ब्युटी पार्लरमध्ये गेला, तुम्ही वरून ब्युटिफुल दिसाल, पण आतून तुम्ही यंग दिसणार नाही. आतून तुमचा यंगनेस हा तुमच्या ओव्हरऑल फिटनेसवर आहे, आणि तो मेंटली आणि फिजिकली फिट ठेवणं हे तुमच्या हातात आहे. आणि प्रत्येकाची तब्येत आपल्याला माहिती असते, तर आपला आतला आवाज ओळखणे, स्वतःला फिट ठेवणं हे आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आजच्या काळात तर मेंटल फिटनेस आणि फिजिकल फिटनेसचं महत्त्व उलट जास्त आहे. कारण की किती जरी नाही म्हटलं तरी दवाखाना ही कॉस्टली गोष्ट आहे. कुणी दवाखान्यात जाऊन तुम्ही हेल्थ मिळवत नाही, तुम्ही दवाखान्यात जाऊन फक्त आजार कमी करता. आणि हेल्थ तुम्हाला विकत घेता येत नाही, फिटनेस तुम्हाला विकत घेत नाही, पण फिटनेस तुम्हाला वाढवता येतो. तुम्हाला तुमचं हेल्थ वाढवता येते, तर तुम्ही तुमची हेल्थ वाढवू शकता, तुमचा फिटनेस अचीव करू शकता. पण तुम्ही जेव्हा कुठल्याही कारणामुळे दवाखान्यात जाता तर तुम्ही औषधं विकत घेता, पण तुम्ही तुमचा फिटनेस किंवा हेल्थ विकत घेत नाही. आणि हेल्थ तुमची तुम्हाला मेंटेन करावी लागते, ती ॲटोमॅटिक मेंटेन होत नाही. जसं तुम्ही ट्युशन लावली तर तुम्ही गणित विकत घेत नाही, गणित तुम्हाला शिकावं लागतं, तुम्हाला प्रयत्न करावे लागतात, बसावं लागतं, पुस्तक घ्यावं लागतं, चुकावं लागतं, करत करत वर्षाच्या शेवटी गणित येतं. तसं तब्येतीचं गणित हे तुमचं तुम्हाला शिकावं लागतं. एक डॉक्टर तुम्हाला शिकवणार नाहीत, तुमच्या आईवडील पण तुम्हाला शिकवणार. तुमची तब्येतचं गणित तुमचंच तुम्हाला घालायचं आहे, तुमचंच तुम्हाला ते छान अचीव करायचं आहे. तर नेहमी आपण लक्षात ठेवा की तुम्ही औषधं विकत घेता, तुम्ही दवाखान्यात जाऊन फक्त बिल भरता, पण तुम्ही हेल्थ विकत घेता, तुम्ही फक्त आजार कमी करता. तर आजाराचा भाग हा तुमची तब्येत खराब, तो फक्त औषधं करेक्ट करतील, पण तुमचं फिटनेस वाढवणं हे तुमचं काम आहे. आणि तुमच्या कुटुंबाची हेल्थ राखणं हे तुमच्या घरातल्या सगळ्यांचं काम आहे. ते कुठल्याच डॉक्टरांचं किंवा कुठल्याच ह्याचं नाही, ते आपलं इव्हन समाजाचं पण काम आहे. बघूयात डॉक्टर साहेब, की स्ट्रेस हा मेंदूच्या आजाराला काही अंशी कारणीभूत ठरू शकतो का? हो. मग त्याला प्रिकॉशन काय, की तणावमुक्त आणि आनंदी राहणं, राईट. याशिवाय आपण काही वेगळं काही सांगू इच्छिता का सर? कसं असतं की प्रत्येक माणसाची कुठली गोष्ट हँडल करण्याची कॅपॅसिटी असते. समजा कोणी 10 लाडू खाईल तर कोणी एका लाडूमध्ये पण गार होऊ शकतो. कोणाला छोट्या प्रमाणात स्ट्रेस आला तरी पण त्याचं ते त्याला जमत नाही, कोणी प्रचंड मोठ्या प्रमाणात स्ट्रेस पण हँडल करू शकतात. जसं आपण बघितलं की आपले जे मोठे मोठे ऑफिसर्स आहेत किंवा आमदार खासदार लोक आहेत किंवा सरांसारखे लोक आहेत की जे मोठ्या प्रमाणात स्ट्रेस हँडल करतात. पण कधी कधी एखादा माणूस आहे की त्याला अगदी जरा जरी थोडं खुट्ट झालं तरी पण त्याला ते सहन करता येत नाही. पण आपल्याला ही आपली शक्ती हळूहळू वाढवता येते. तर आपली स्ट्रेस म्हणजे काय, की ही गोष्ट मला हँडल करता येत नाही, तर मला ती हळूहळू प्रयत्नपूर्वक मला ती गोष्टी हँडल करता येते. तर त्याला मला तो एक प्रयत्नपूर्वक ते हँडल करता मला माझ्या एक तर कुटुंबाने मदत करावी, हळूहळू मला ते समजून घ्यावं लागेल माझ्या स्वतःला. आणि मग जेव्हा मला स्वतःला कळतं की मला ही गोष्ट कशी हँडल करता येते, मग मी त्याला टप्प्याटप्प्याने ते वाढवू शकतो. थोडक्यात जसं आपण मगाशी बघितलं की हे गणित आहे, गणित एकदम येत नाही, पण गणित जर व्यवस्थित बसलो, जर कुठल्या चांगल्या शिक्षकांनी शिकवलं तर मला गणित टप्प्याटप्प्याने शिकता येतं. तसं हे म्हणून त्याला स्ट्रेसला मॅनेजमेंट म्हणतात. स्ट्रेस एकदम हँडल करताना त्याला तो आपल्याला मॅनेज करता येतो आणि आपण तो टप्प्याटप्प्याने मॅनेज करून आपल्यापर्यंत त्याचे माझ्यावरचे इफेक्ट मला टाळता येतात. आणि कोविडनंतर ह्याचं प्रमाण खूपच वाढलं आहे. तर आपल्याला नेहमी ठरवायचं की इट स्टार्ट्स विथ मी. तर सगळ्यात पहिले मला माझी शरीराची मनाची मजबूती ठेवायची, देन इट स्टार्ट्स विथ माय फॅमिली, आणि मग माझ्या समाजाकरता. तर मला माझ्या स्वतःला मी जेव्हा मजबूत असेल, जेव्हा विमानामध्ये म्हणतात की जर समजा ऑक्सिजनचा मास्क काढा तर पहिले स्वतःला लावा, मग तुमच्या शेजाऱ्याला किंवा तुमच्या मुलाला किंवा शेजारी जे कोणी त्याला लावा. तर स्ट्रेस बाबतीत त्याचं की सगळ्यात पहिले मी जर मला व्यवस्थित मजबूत ठेवलं तर मी माझ्या शेजाऱ्याला किंवा माझ्या फॅमिलीचा स्ट्रेस हँडल करू शकेन.
जर मी मला स्वतःलाच हँडल नाही करू शकत तर मी माझ्या इव्हन बायकोचा, मुलाचा आणि माझ्या आईवडिलांचा स्ट्रेस काय मॅनेज करणार. तर मी मला स्वतःला छान मजबूत ठेवेन, माझं फिजिकली मेंटली फिट ठेवेन, मग माझं कुटुंबाची मी काळजी घेईन. माझं कुटुंब हेल्दी तर मी माझ्या ज्या ठिकाणी वर्क ठिकाणी काम त्याला मी व्यवस्थित तो सांभाळेन आणि मी दुसऱ्याला तो देणार नाही. कारण की स्ट्रेस वाटून कमी होत नाही. तर माझं मी टेन्शन दुसऱ्याला देऊन तर कमी होणार. तर माझं मी व्यवस्थित हँडल करून मी माझ्या आय विल बी अ प्रोडक्टिव्ह इन माय होम, इन माय सोसायटी अँड इन माय प्रोफेशन. नाव देवाशिष आणि देवाचा आशीर्वाद असल्याशिवाय माणसाचा मेंदू, माणसाचं शरीर आणि खरं म्हणजे मेंदूचे आजार आणि त्यावर उपचार ही अत्यंत कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे. डॉक्टर साहेबांनी सॉफ्टवेअर, हार्डवेअरच्या माध्यमातून संगणकाशी तुलना करून सांगितलं. तर मी मराठवाडा नेत्याच्या श्रोत्यांना विनंती करतो, आपण यूट्यूबवर हे लाईक करा, शेअर करा, फॉरवर्ड करा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत जो कॉमन विषय होत चाललेला आहे फिट्सचा आणि पॅरालिसिसचा, तर त्यावर आपण नियंत्रण ठेवावं. डॉक्टर साहेबांनी अत्यंत बिझी शेड्यूल असताना आम्हाला मुलाखत दिली आणि जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी सांगावे, शहाणे करुणी सोडावे सकळ जन या भूमिकेतनं आपण माहिती दिलात त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक आभार मानतो. नमस्कार. धन्यवाद. थँक्यू.